नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा हा आपल्या प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. वैद्यकीय क्षेत्रात, रुग्णसेवेच्या क्षेत्रात एका बाजूला नवनवे शोध लागत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र उपचारांवरचा आवाक्याबाहेर जाणारा खर्च हा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये चेहऱ्यावरती हताश, हरवलेले भाव घेऊन वावरणारे रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक हे दृश्य आपण अनेकदा पाहतो. या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या खेड्यापाड्यापर्यंत पसरलेल्या सरकारी वैद्यकीय सेवांच्या जाळ्यामध्ये अनेकांना त्या जाळ्याचा खरं म्हणजे आधार वाटतो. पण या सरकारी रुग्णालयातल्या सोयीसुविधा, तिथं मिळणारे जे काही उपचार आहेत हे पुरेसे समाधानकारक आहेत का? या सरकारी रुग्णालयांची नेमकी अवस्था तरी काय आहे? या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचं, परिचारिकांचं म्हणजेच नर्सेसचं, तंत्रज्ञांचं पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध आहे का? याचं कुठेतरी सर्वंकष मूल्यमापन होणं गरजेचं आहे. नुकताच कर्करोग दिन झाला, त्यापाठोपाठ मौखिक आरोग्य दिनही झाला. आता येत्या 11 तारखेला काही संघटनांच्या वतीनं जागतिक रुग्ण दिन सुद्धा साजरा केला जाणार आहे. नेमकं हेच औचित्य साधत प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या राज्य सरकारच्या वैद्यकीय सुविधांबद्दल लोकांचा काय अनुभव आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहानं केलेला आहे. राज्यातल्या 34 जिल्ह्यांमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोलून या संदर्भात सकाळ माध्यम समूहानं सर्वेक्षण केलं. यात शेतकरी आहेत, नोकरदार आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, गृहिणी आहेत. या सगळ्यांशी सकाळच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. या सर्वेक्षणात एकूण 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते. या प्रश्नावलीतले 3 मुद्दे रुग्णालयामध्ये पुरेशा वैद्यकीय आणि अन्य सुविधा आहेत का आणि तिथे मिळणाऱ्या सेवा समाधानकारक आहेत का याची चाचपणी करणारे आहेत. आणि इतर 2 जे मुद्दे आहेत ते अगदी प्राथमिक अपेक्षांबद्दलचे आहेत. सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं तिथंच मिळावीत, रुग्णालयामध्ये भरती झालेल्या रुग्णांना स्वच्छ पाणी, स्वच्छ खाटा आणि ताजं अन्न मिळावं, या त्या प्राथमिक माफक अशा अपेक्षा आहेत. या सर्वेक्षणातून नेमके जे निष्कर्ष समोर आलेले आहेत त्या निष्कर्षांच्या अनुषंगानंच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नामवंत पाहुणे. परळमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर सागर मुंदडा. सागर मुंदडा हे मारड या संघटनेचे अध्यक्ष आहेत. मारड ही निवासी डॉक्टरांची संघटना आहे. पुण्यात या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात डॉक्टर मिलिंद भोई. मिलिंद भोई हे अध्यक्ष आहेत कैलासवासी शंकरराव भोई प्रतिष्ठानचे आणि ते ENT सर्जन सुद्धा आहेत. पुण्यातनं ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. औरंगाबादमधून सहभागी होतात डॉक्टर सुधीर कुलकर्णी. सुधीर कुलकर्णी हे निवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत. घाटी रुग्णालय जे औरंगाबादचं आहे त्याचे ते निवृत्त अधिकारी आहेत आणि झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. डॉक्टर विवेक अनंतवार नागपूरमधून सहभागी होत आहेत. डॉक्टर विवेक अनंतवार हे ग्रामीण आरोग्य अधिकारी आहेत. आणि नाशिकमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत पूजा पवार. पूजा पवार या परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी आहेत. या सगळ्यांशी आपल्याला या सर्व्हेच्या अनुषंगानं, सर्वेक्षणाच्या अनुषंगानं खरं म्हणजे चर्चा करायची आहे की काय नेमके मुद्दे आहेत. राज्यामधली जी सरकारी रुग्णालयं आहेत, म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालयं जी आहेत त्या रुग्णालयांची अवस्था काय आहे, तिथं मिळणाऱ्या सोयीसुविधा असतील, तिथली उपचार पद्धती असेल, तिथली डॉक्टरांची उपस्थिती असेल, तंत्रज्ञांची आवश्यकता असेल, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं खरं म्हणजे आपल्याला या मुद्द्यांवरती खरं चर्चा करायची आहे. आणि त्या संदर्भामध्ये राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सकाळचे जे प्रतिनिधी आहेत, बातमीदार आहेत, त्यांनी फिरून काही लोकांशी बोलून सर्वेक्षण केलेलं आहे. आणि जसं मी म्हणालो की 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्या 5 प्रश्नांच्या अनुषंगानं हा सर्वेक्षण हे सगळं जे काही आहे हे करण्यात आलेलं आहे. या सर्वेक्षणातला सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारण्यात आलेला होता तो असा होता की या रुग्णालयामध्ये म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा आहेत असं आपल्याला वाटतं का? आणि पुरेशा सुविधा आहेत असं म्हणणारे जे लोक आहेत, म्हणजे पूर्णतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 36% आहेत. अंशतः सहमत असलेले 45% लोक आहेत. तर असहमत असलेले 19% लोक आहेत. म्हणजे 19% लोकांना असं वाटतं की सरकारी रुग्णालयांमध्ये, शासकीय रुग्णालयांमध्ये, जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा आहेत असं आम्हाला वाटत नाही असं म्हणणारे 19% लोक आहेत. पण साधारण 36% आणि 45% आपण जर प्रमाण विचारात घेतलं तर 45% लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला या ठिकाणी पुरेशा सुविधा मिळतात. याच मुद्द्याच्या अनुषंगानं या चर्चेला पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात. हा जो पहिला प्रश्न आहे या संदर्भात मला सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर सागर मुंदडा यांच्याकडे. डॉक्टर सागर मुंदडा, तुम्ही मारड या संघटनेचे अध्यक्ष आहात, राज्याचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि राज्यात सगळी जी सरकारी रुग्णालयं आहेत त्या ठिकाणी निवासी डॉक्टर असतातच आणि निवासी डॉक्टरांचं त्या ठिकाणचं असलेलं अस्तित्व आणि त्यांचं महत्त्व हे सगळ्यांना माहिती आहे.
आत्ता आपण जो सर्वेक्षणाचा जो निष्कर्ष पाहतो आहोत की ज्याच्यामध्ये आपण असं विचारलं की सरकारी रुग्णालयांमध्ये जी मिळणारी सुविधा आहे ती पुरेशी आहे असं म्हणणारे लोक साधारण 45%च्या आसपास आहेत. काय तुमचं निरीक्षण आहे या संदर्भातलं? हे बघा, जसं तुम्ही म्हटलं, एकतर सगळ्यात अगोदर खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही असं निरीक्षण केलंय. त्याच्याने आपला एक चांगला फीडबॅक भेटतो की नेमकं लोकांना, नेमकं जे पेशंट्स आहेत त्यांना काय वाटतंय, काय परिस्थिती आहे. तर सगळ्यात अगोदर मी हे म्हणेल की आपण 2 टप्प्यात किंवा 2 भागात यांना डिवाइड केलं पाहिजे. एक आहे शहरी विभाग आणि दुसरं आहे तुमचं गावाकडचं विभाग, देहाताकडचं. जर आपण मराठवाडा किंवा तिथले मेडिकल कॉलेजेस बघितले, लातूर, अंबेजोगाई, औरंगाबाद किंवा यवतमाळ, तर इथे जे बेसिक सुविधा आहे ते पण खूप ठिकाणी उपलब्ध नाही. जर मागच्या महिन्यात असं आम्ही स्वतः निवासी डॉक्टरांनी आम्हाला त्रास झाला होता, जेव्हा बेसिक अँटीबायोटिक्स जे असतात, कुठलंही इन्फेक्शन झालं तर जे अँटीबायोटिक्स द्यायचे असतात पेशंटला तेही उपलब्ध नव्हते. आणि प्रत्येक दिवशी गरीब पेशंट्सला आम्हाला 1000 रुपये, 1500 रुपयेपर्यंतचे अँटीबायोटिक्स बाहेरून लिहून द्यायची गरज पडत होती किंवा अशी परिस्थिती येत होती. ही खूप मोठा दुर्दैव आहे. तर मी हेच म्हणेल की जर आपण शहरी विभागात घेतलं, सरकारी रुग्णालय जे आहेत तिथे चांगली परिस्थिती आहे. मात्र आपण जर पेरिफेरीला गेलो तर तितकी चांगली परिस्थिती नाहीये. आणि हे जे आकडेवारी आहे जे तुम्ही सर्वेक्षणात बघितली आहे, आय थिंक तसंच परिस्थिती आहे. परिस्थिती ग्रामीण विभागात खूप खूप दुर्दैवी आहे. ग्रामीण भागामध्ये साधारण दुर्दैवी स्थिती आहे असं डॉक्टर मुंदडा यांचं म्हणणं आहे. आपण जो आहेत नागपूरला डॉक्टर विवेक अनंतवार आहेत. डॉक्टर विवेक अनंतवार हे ग्रामीण आरोग्य अधिकारी आहेत. डॉक्टर अनंतवार, आत्ता आपण जे सर्वेक्षणातले निष्कर्ष पाहतो आहोत, जो पहिला प्रश्न आपण विचारलेला होता लोकांना की पुरेशा सुविधा आहेत असं म्हणणारे जे लोक आहेत ते साधारण 45%च्या आसपास आहेत. म्हणजे पूर्णपणे सहमत असलेले जे लोक आहेत ते 36% आहेत आणि अंशतः सहमत असलेले लोक आहेत ते 45% आहेत. म्हणजे साधारण आपण जर विधान बघितलं तर 45%च्या आसपास लोकांना पुरेशा सुविधा मिळतात असं वाटतं सरकारी रुग्णालयांमध्ये. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहात. आता जसं डॉक्टर मुंदडा म्हणाले की ग्रामीण भागातली स्थिती म्हणावी अशी चांगली नाहीये. काय म्हणणं आहे? धन्यवाद आपण इथे बोलवल्याबद्दल आणि या आरोग्य विषयाबद्दल सहभाग साठी मला बोलवल्याबद्दल. ग्रामीण भागामध्ये जे आहेत ही परिस्थिती कुठे कुठे आहे, परंतु सगळीचकडे अशी परिस्थिती असं म्हणता येणार नाही. कारण मी सुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे, नागपूरमध्ये काम करतो आहे. PSC लेवलला आदिवासी क्षेत्रामध्ये जे आहे भरपूर प्रमाणात साठा उपलब्ध असतो. ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा साठा असतो. आता पेशंटचा इतका फ्लो असतो त्याच्यामुळे कधी कधी अँटीबायोटिक म्हणा, काही ड्रग्स उणीवा राहतात असं नाही. परंतु आता NRHM मध्ये मात्र का रुग्ण कल्याण समितीमध्ये सुद्धा मात्र का त्याच्यामध्ये आपण लोकल परचेस करू शकतो. त्याच्यामुळे औषधा साठा वगैरे जो आहे काय हा जरी नसला आणि अत्यावश्यक औषधी जी आहे हे आपण त्या रुग्ण कल्याण समितीमध्ये आपण विकत घेऊन तात्काळ त्या रुग्णावर आपण उपचार करू शकतो. अगदी बरोबर आहे. आता याच मुद्द्यावरती मला जायचं आहे नाशिकला पूजा पवार आहेत. पूजा पवार या नर्सेस संघटनेच्या पदाधिकारी आहेत. कारण एकूणच रुग्णालयं म्हटल्यानंतर म्हणजे त्यातही सरकारी रुग्णालयं जर म्हटली तर अनेक ठिकाणची स्थिती आपल्याला अशी दिसते, विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे चित्र दिसतं की तिथे डॉक्टरच येत नाहीत, डॉक्टरच असत नाहीत. अशा वेळेला त्या ठिकाणी असलेल्या ज्या नर्सेस असतात त्यांनाच सगळा कारभार सांभाळायला लागतो, नर्सेसच उपचार करत असतात. या पार्श्वभूमीवरती आपल्या नर्सेस ज्या आहेत पूजा पवार मला सांगा, हा जो पहिला प्रश्न आपण विचारलेला होता की पुरेशा सुविधा मिळतात या मुद्द्यावरती 45% लोक सहमत आहेत. काय तुमचं निरीक्षण आहे? बरोबर आहे. जिल्हा रुग्णालय नाशिक हे 550 बेडचं हॉस्पिटल आहे आणि पुरेशा सुविधा मिळतात असं शासनाचं म्हणणं आहे, पण तशा सुविधा मिळत नाही. नर्सेसला साधे डिलिव्हरी करताना ग्लोव्ह सुद्धा मिळत नाही. अपुरं संख्याबळ आहे, काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे, सर्वंट कमी आहेत आणि डॉक्टरांची सुद्धा संख्या खूप कमी आहेत. 550 पेशंट जे नाईटला एकच डॉक्टर मेडिकल ऑफिसर थांबवतो आणि प्रत्येक वॉर्डमध्ये एकच नर्स सगळे पेशंट बघत असते. ही खूप दुर्दैवी बाब आहे. मेडिसिनच्या बाबतीत म्हणाल तर मेडिसिनचा तर खूपच तुटवडा आहे आणि जे डॉक्टर ऑन ड्युटी असतात, ज्या नर्सेस ऑन ड्युटी असतात त्यांना नातेवाईकांकडनं खूपच त्रास सहन करावा लागतो. तर प्रशासनाने आणि शासनाने लक्ष द्यायला पाहिजे की या सर्व सुविधा तिथपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि आपण आज जे माध्यम दिलं त्याच्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे की आमचं म्हणणं शासनापर्यंत जाईल.
साध्या साध्या गोष्टी ॲस्पिरिन सारख्या गोळ्या सुद्धा अवेलेबल नसतात, लाईफ सेव्हिंग ड्रग सुद्धा अवेलेबल नसतात. अशा वेळेस नर्सेस 24 तास ऑन ड्युटी असतात आणि शेवटी नातेवाईकांच्या मारहाणीला त्यांना सामोरं जावं लागतं. ही खूप दुर्दैवी बाब आहे. अगदी महत्त्वाच्या मुद्द्याकडे खरं म्हणजे तुम्ही पूजा पवार हा विषय नेलेला आहे की एकूण जो मुद्दा आहे की सुविधा असतात बऱ्याचदा, पण त्या ठिकाणी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते असले पाहिजेत. बऱ्याचदा हा ताण सगळा जो आहे तो नर्सेसला सहन करायला लागतो, रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जायला लागतं, साधी साधी औषधं उपलब्ध असत नाहीत, असे अनेक मुद्दे आहेत. या मुद्द्यांच्या अनुषंगानं खरं म्हणजे आपल्याला बोलायचं आहे. आता औरंगाबादला मी जातो. औरंगाबादला डॉक्टर सुधीर कुलकर्णी आहेत. सुधीर कुलकर्णी, तुम्ही घाटी रुग्णालयामध्ये होता, तिथले निवृत्त तुम्ही अधिकारी आहात. एकूण प्रशासनाचा, जिल्हा रुग्णालयांचा तुम्हाला चांगला अनुभव आहे. काय तुमचं निरीक्षण आहे? पुरेशा सुविधा मिळतात असं वाटतं? नमस्कार. मी प्रथम अंबेजोगाई येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात 10 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर औरंगाबादला गेले 20 वर्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये काम करतोय. तर आता जी परिस्थिती ग्रामीण विभागात आहे आणि जे रुग्ण बाहेरून येतात त्यांना मुख्य म्हणजे त्यांना ॲडमिशन मिळाली पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून ट्रीटमेंट करण्याची अत्यंत जरूर असते. कारण ते रुग्ण तपासणीसाठी किंवा औषधासाठी बाहेर राहू शकत नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलची बेड स्ट्रेंथ वाढली पाहिजे. तसंच हे जे म्हटलेलं आहे की एक्सपर्ट्स अवेलेबल नसतात, तर युजली मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे, 5 पर्यंत जे सिनियर टीचर्स असतात ते कॅम्पसमध्ये अवेलेबल असतात. आणि आमचे मार्चचे जे प्रतिनिधी आहेत ते कबूल करतील की 5 नंतर हॉस्पिटल हे पूर्ण रेसिडेंटच्या लेवलवर मॅनेज केलं जातं. तर असं माझं म्हणणं आहे की ती जी शासकीय महाविद्यालय आहेत तिथं अधिष्ठाता, सुपरिटेंडेंट, RMO आणि मेट्रन कॅम्पसमध्ये राहणं अत्यंत जरुरी आहे. अदरवाईज काय होतं, आमच्या रेसिडेंट सेफ्टी ही कॉम्प्रोमाइज केली जाते. इमर्जन्सीमध्ये जो सिनियर रेसिडेंट असतो त्याला त्या मॉबला फेस करावं लागतं. ही अशी वेळ त्याच्यावर येऊ नये. तसंच प्रत्येक डिपार्टमेंटचं एक सिनियर टीचर आहे, तो 5 नंतर अवेलेबल असला पाहिजे की कुठलीही इमर्जन्सी आली, मेडिसिन असो, सर्जरी असो, गायनिकची असो, ते ताबडतोब हाताळली गेली पाहिजेत. अगदी बरोबर आहे की या सगळ्या मुद्द्यावरती की जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांनी संध्याकाळी 5 नंतर कॅम्पसमध्ये न थांबता रुग्णालयामध्ये जर गेलं तर त्यांच्या अनुभवाचा फायदा रुग्णांना होऊ शकतो. बऱ्याचदा जे रेसिडेंट डॉक्टर असतात, निवासी डॉक्टर असतात, त्यांच्यावरतीच सगळं हॉस्पिटल सोडलं जातं आणि मग त्याचा कुठेतरी फटका रुग्णांना बसतो आणि मग त्यामुळे जे रुग्णाचे नातेवाईक असतात ते चिडतात, संतप्त होतात आणि त्याचा फटका मग रेसिडेंट डॉक्टरला बसतो. असं अनेक वेळा चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण बातम्यांमधून सुद्धा ते अनेक वेळा पाहिलेलं असतं. या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानंच खरं म्हणजे आपण हे सर्वेक्षण केलेलं आहे. येत्या 11 तारखेला म्हणजे परवा दिवशीच खरं म्हणजे जागतिक रुग्ण दिवस आहे. याचं औचित्य साधत खरं म्हणजे सकाळ माध्यम समूहानं हे सर्वेक्षण केलंय की काय नेमकी जिल्हा रुग्णालयांची अवस्था आहे, जिल्हा सरकारी रुग्णालयांची अवस्था आहे आणि त्या बाबतीमध्ये त्या रुग्णालयांकडनं सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत हे जाणून घेण्याचा एक जो प्रयत्न आहे, जो कल आहे महाराष्ट्राचा आणि जो कौल आहे महाराष्ट्राचा, हे जाणून घेण्याचा खरं म्हणजे हा एक प्रयत्न आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगानं जे आता बाकीचे 4 प्रश्न या सर्वेक्षणातले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. सगळ्या मान्यवरांची मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. आवाज महाराष्ट्राचं मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे जिल्हा रुग्णालये जी आहेत, सरकारी रुग्णालये जी आहेत, त्यांची व्यवस्था कशी आहे, त्यांची अवस्था कशी आहे आणि सर्वसामान्यांना या जिल्हा सरकारी रुग्णालयांमधल्या ज्या काही सेवा सुविधा आहेत या समाधानकारक वाटतात का, या अनुषंगानं खरं म्हणजे एकूणच कसं आहे सरकारी रुग्णालयांचं आरोग्य, या विषयावरती सकाळ माध्यम समूहानं एक सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणाचे जे काही निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षांवरती आज आपण ही चर्चा करतो आहे. ब्रेकवरती जाता जाता पहिला जो प्रश्न आपण विचारला होता पहिल्यांदा की त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की या रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा आहेत असं वाटणारे जे लोक आहेत, म्हणजे सहमत असलेले जे लोक आहेत ते साधारण 45% आसपास आहेत आणि जे असहमत आहेत ते 19% आसपास आहेत. याच मुद्द्यावरती पुण्यामध्ये आता डॉक्टर मिलिंद भोई आहे. डॉक्टर मिलिंद भोई हे डॉक्टर भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर भोई, आता हा जो आपण सर्वेक्षण हे सगळे केलेलं आहे या सर्वेक्षणाचे जे काही निष्कर्ष आहेत त्यातला पहिला प्रश्न आता मी जो तुम्हाला सांगितला की पुरेशा सुविधा आहेत असं वाटणारे जे लोक आहेत ते साधारण 45% आहेत, म्हणजे अंशतः सहमत असलेले, आणि पूर्णतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 36% आहे. काय तुमचं निरीक्षण आहे? मला वाटतं डॉक्टर भोईंशी संपर्क होत नाहीये.
त्यांना आपण कनेक्ट झाल्यानंतर पुन्हा हा प्रश्न विचारूयात. पण आता आपण जो आहे दुसऱ्या प्रश्नाकडे, या प्रश्नावलीतला जो सर्वेक्षणातला दुसरा प्रश्न होता तो होता डॉक्टरांची संख्या किंवा रुग्णालयातली सेवा ही समाधानकारक आहे असं आपण स्टेटमेंट केलेलं होतं. आणि समाधानकारक आहे असं वाटणारे जे लोक आहेत, म्हणजे पूर्णतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 32% आहेत आणि 45% लोक त्याला अंशतः सहमत आहेत आणि 23% लोक असहमत आहेत. याच मुद्द्यावरती आता आपण पुन्हा चर्चा करणार आहोत की डॉक्टरांची संख्या एकूण जी विचारात जर आपण घेतली तर ती पुरेशा प्रमाणात आहे किंवा नाही आहे, आणि जर असेल तर ती समाधानकारक आहे का, आणि त्या ठिकाणी मिळणाऱ्या ज्या काही सेवा आहेत रुग्णालयामधल्या या समाधानकारक आहेत का. डॉक्टर सागर मुंदडा, तुम्ही स्वतः सरकारी रुग्णालयामध्ये काम करता, तुमचे प्रतिनिधी सगळे जे मार्ट संघटनेचे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी काम करतात. तुम्हाला खरंच असं वाटतं का की डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे, समाधानकारक आहे आणि तिथे मिळणाऱ्या सोयीसुविधा या समाधानकारक आहेत? बिलकुल पण तसं वाटत नाही मला. कारण एक सोपा आकडा तुम्हाला सांगतो. WHO प्रमाणे असं म्हटलेलं त्यांनी की दर 1000 पेशंट मागे एक डॉक्टर असला पाहिजे. आणि मागच्याच वर्षात JP नड्डा, जे आपले सेंट्रल हेल्थ मिनिस्टर आहे, त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हे मधलं एक फॅक्ट पुढे आणलं होतं की सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला दर 10,500 पेशंट मागे एक डॉक्टर आहे. तर जो रेशो पाहिजे 1000 मागे एक डॉक्टर, आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की 10,000 मागे एक डॉक्टर आहे, तर हे खूप मोठी दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि याच्यामुळेच मला वाटतं की ज्या प्रकारे पेशंट आणि डॉक्टरमध्ये वाद होतात किंवा त्यांना बरोबर सर्व्हिस भेटली नाही किंवा बरोबर त्यांना इलाज भेटला नाही पेशंट्सला वाटत असतं, तर याचं मुख्य कारण असंच आहे की डॉक्टर्स आणि नर्सेस आणि सगळं जो हॉस्पिटल स्टाफ आहे तो इतका जास्ती ओव्हरबर्डन असतो की ते क्वालिटी केअर देऊ शकत नाही. याच्यातून डॉक्टर पेशंट रिलेशनशिप खराब होतात. आणि जर हा मुद्दा, बेसिक मुद्दा सॉल्व्ह नाही झाला तर हेल्थकेअर सिस्टीम चांगली होईल किंवा क्वालिटी केअर देता येईल असं मला वाटत नाही. क्वालिटी केअर देता येईल असं वाटत नाही, कारण एकूण रेशो जो तुम्ही सांगताय की 1000च्या पाठीमागे, म्हणजे 1000 रुग्णांच्या पाठीमागे किमान एक डॉक्टर असला पाहिजे, पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आता आपण पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यात आता मला वाटतं डॉक्टर भोई यांच्याशी संपर्क झालेला आहे. डॉक्टर भोई, माझा आवाज येतो तुम्हाला? येतोय. हां, तर दोन मुद्दे आता आहेत की पहिल्या सेगमेंटमध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला होता या सर्वेक्षणातला, जो या रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा आहेत असं म्हणणारे जे लोक आहेत, म्हणजे पूर्णतः सहमत असलेले ते 36% आहेत आणि अंशतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 45% आहेत आणि 19% लोक त्याला असहमत आहेत. आणि दुसरा जो प्रश्न आहे की डॉक्टरांची संख्या आणि रुग्णालयातली सेवा समाधानकारक आहे, या स्टेटमेंटला सहमती दर्शवलेली आहे पूर्णतः ती 32% लोकांनी, तर अंशतः सहमत असलेले 45% लोक आहेत आणि असहमत असलेले 23% लोक आहेत. काय निरीक्षण आहे तुमचं? मला असं वाटतं की पहिला जो प्रश्न होता की सेवा कितपत अवेलेबल आहे सरकारी रुग्णालयांमध्ये, मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे, खूप साऱ्या प्रमाणामध्ये पैसे येत आहेत, मशिनरीज येत आहेत, खूप सारे ग्रँट्स येत आहेत, पण त्या मशिनरीचा किंवा त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना किंवा पेशंटला कितपत फायदा मिळतो हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ अनेक हॉस्पिटल्समध्ये जेव्हा मी जातो तेव्हा तिथे डिजिटल एक्सरे मशीन्स असतात पण टेक्निशियन नसतात, त्याला लागणारी सगळे काय केमिकल्स नसतात आणि मग पेशंटला बाहेर एक्सरेला पाठवलं जातं. मग एवढे करोडो रुपये खर्च करून शेवटी पेशंटला जर त्याचा फायदा होत नसेल तर मग या सगळ्या सिस्टीमचा काय फायदा हा मला प्रश्न पडतो. कारण ती मशिनरी किंवा ते पैसे आल्यानंतर सुद्धा ती मेंटेन करण्यासाठी जो ट्रेन स्टाफ पाहिजे तो आपण देऊ शकत नाही किंवा त्याला बॅकअप जो पाहिजे तो देऊ शकत नाही, हा मुद्दा आहे. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताना किंवा मशिनरीसाठी पैसे देताना त्याचा आधीच्या मशिनरीचा किंवा आधीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा काय फायदा झाला, किती रुग्णांनी फायदा घेतला आहे, याचा आपण फॉलोअप पेशंटकडनं विशेषतः घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला की पेशंटची संख्या आणि डॉक्टरांची संख्या, 1000 पेशंट मागे एक डॉक्टर पाहिजे, हे जरी आपण फुलफिल करू शकत नसलो तरी विशेषतः गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारी जी डॉक्टर मंडळी त्यांनी ही भावना लक्षात ठेवली पाहिजे की प्रायव्हेट पेशंट्स आणि या ठिकाणी येणारं पेशंट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून तो शासकीय सेवेमध्ये येतो, हे आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रेमाचा आणि मानवतेचाच असला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर कमी जरी असले तरी ती क्वालिटेटिव्हली जर त्या डॉक्टरनी चांगल्या प्रकारे काम केलं की हा पेशंट हा माझ्या घरातला आहे, माझा फॅमिली मेंबर आहे, या भावनेतनं जेव्हा ही डॉक्टर मंडळी किंवा पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस मंडळी किंवा वॉर्ड बॉईज हे ह्या भावनेतनं ही जेव्हा मंडळी काम करतील तेव्हा मला असं वाटतं की जरी डॉक्टरांची आणि सेवा पुरवणाऱ्या
लोकांची संख्या कमी असेल तरी त्या पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सेवा आपण देऊ शकू आणि अशी सेवा मिळते हा विश्वास जेव्हा गोरगरीब लोकांमध्ये आपण निर्माण करू त्यावेळेस मला वाटतं की या प्रकारच्या हॉस्पिटल्सकडे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. अगदी बरोबर आहे की तुमचा जो मुद्दा आहे की पेशंट्सकडे म्हणजे या रुग्णालयांमध्ये येणारे जे पेशंट्स आहेत त्यांची आर्थिक स्थिती म्हणावी अशी चांगली असत नाही, कारण जे श्रीमंत आहेत जे उच्चभ्रू आहेत ते त्यांना खर्च करायला परवडतं, ते मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊ शकतात. पण जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना दोन पैसे मिळवणं सुद्धा मारामार असते अशा रुग्णांसाठी म्हणून खरं म्हणजे जिल्हा रुग्णालयं असतात, सरकारी रुग्णालयं असतात आणि तिथे कुठेतरी मग मानवतेच्या दृष्टिकोनातून डॉक्टरांनी पाहिलं पाहिजे आणि आपली सेवा उपलब्ध केली पाहिजे. हा मुद्दा डॉक्टर भोई यांनी मांडलेला. याच मुद्द्यावरती मला आता औरंगाबादला जायचं डॉक्टर सुधीर कुलकर्णींकडे. डॉक्टर सुधीर कुलकर्णी, जसं आत्ता डॉक्टर भोई म्हणाले एकूण सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये काही लोक समाधानकारक आहेत, म्हणजे ते असणं स्वाभाविक पण आहे, पण बरेचसे लोक असहमत पण आहेत की जी काही सेवा त्या ठिकाणी आहेत, सोयी सुविधा आहेत त्या आम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीत असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही जी वैद्यकीय सेवा ही युजली जे टीचर्स असतात, मेडिकल कॉलेजचे टीचर त्यांच्यातर्फे दिली जाते. ते MCI प्रमाणे जवळजवळ सध्या 34% ही MCIच्या प्रमाणे डेफिशियन्सी आहे टीचर्सची. त्यामुळे मॅनपॉवर कमी आहे आणि जी मॅनपॉवर आहे ती पूर्ण वेळ काम करते का? किती डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात बाहेर आणि किती पूर्ण सकाळी 10 पासून 5 पर्यंत कॉलेजमध्ये अवेलेबल असतात याचं पण आपल्याला परीक्षण करणे जरूर आहे. आणि आपण प्रायमरी केअर जी आहे ती आपण देऊ शकतो, पण लोकांच्या अपेक्षा आता काही सायकेट्री आहे, TB चेस्ट आहे, डर्मॅटॉलॉजी आहे, याचे स्पेशालिस्ट मेजॉरिटी कॉलेजमध्ये अवेलेबल नाही आहेत. हे सरकारचं काही दृष्टीनं आपण फेल्युअर बनू शकतो की हे ज्या आपण सब स्पेशालिटीज म्हणू त्या वैद्यकीय कॉलेजमध्ये डेव्हलप झाले नाहीत. दुसरं सुपर स्पेशालिटी जे आहे की आज राजीव गांधीमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट देतात, ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध का होऊ शकली नाही? ते टीचर्सना ट्रेनिंग देणे आणि या ज्या वरच्या कार्डिओलॉजी आहे, न्यूरोलॉजी आहे, नेफ्रोलॉजी आहे या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे 19%च काय जवळ 100% लोकांना सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट वैद्यकीय महाविद्यालयात मिळत नाही. एक मुंबई सोडलं किंवा पुणे सोडलं तर बाहेर कुठेही सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध नाही आहेत. हे एक मोठं फेल्युअर आहे आपल्या. सुपर स्पेशालिटीची जी काही उपलब्धी आहे ती बऱ्याच ठिकाणी नाही. फक्त मुंबई पुण्याचं जर अपवाद सोडला असं तर डॉक्टर म्हणतात, डॉक्टर कुलकर्णी म्हणतात नागपूरला जायचं मला. डॉक्टर आनंदवार त्या ठिकाणी. डॉक्टर आनंदवार जसं आता डॉक्टर भोई म्हणाले किंवा आता डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, काय तुमचं म्हणणं आहे या संदर्भात? म्हणजे हे गोष्ट अगदी सत्य आहे की बाबा ग्रामीण रुग्णालयामध्ये म्हणा किंवा ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी एरियामध्ये डॉक्टरांची संख्या ही खरं अपुरी आहे. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे माहिती आहे का की आपले ANM वगैरे जे आहे, स्टॉप नर्स आहेत, त्यांचासुद्धा आपला स्टॉप कमी असल्यामुळे तो भार जो आहे, ताण जो आहे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला पडतो आणि कधी कधी ॲक्सिडेंट केसेस येतात तर तो रोष जो आहे लोकांचा त्या डॉक्टरवरून येतो. याच मुद्द्यावरती बरोबर आहे डॉक्टर आनंदवार, मी तुमच्याकडे परत येतो. पूजा पवार यांच्याकडे जायचं मला. नाशिकला आहेत, नर्सेस संघटनेच्या त्या पदाधिकारी आहेत. पूजा पवार, आता तुम्ही मुद्दे ऐकलेले आहेत. पहिलाही प्रश्न तुम्ही ऐकलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाचंही साधारण जे उत्तर आहे की समाधानकारक आहे का सेवा रुग्णालयामधली आणि डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे का? बरेचसे 45% लोक जे आहेत ते सहमत आहेत आणि 23% लोक जे आहेत ते असहमत आहेत. काय तुमचं निरीक्षण? डॉक्टरांची संख्या अपूर्ण आहे त्याच्याबद्दल वादच नाहीये, पण आता डॉक्टर जे म्हणाले की सुपर स्पेशालिटी फक्त मुंबई आणि पुण्यातच चांगलं काम होतं असं नाहीये. नाशिकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये महिन्याला 30 ओपन हार्ट सर्जरी होतात. नाशिक सारख्या जिल्ह्यात डॉक्टरांचं संख्याबळ कमी असून, नर्सेसचं संख्याबळ कमी असूनही अहोरात्र काम करून ते ऑपरेशन सक्सेस करतात. नर्सेसची पण संख्या खूप कमी आहे. तिनास IMAच्या नियमाप्रमाणे 3:1 असं नर्सेसचं प्रमाण पाहिजे. आता 5:1 असं त्यांनी दिलेलं आहे इंडियन नर्सिंग काउन्सिलनी, पण ते सुद्धा नाहीये. नाईट नर्स जी असते ती 60 पेशंट एक नर्स आमची सांभाळते आणि पूर्ण हॉस्पिटलचा जो भार असतो एक तर मेडिकल ऑफिसर तो सांभाळत असतो आणि एक त्यांच्याबरोबर इंटर्न असतात. तर कसं काय लोकांना सेवा देणार आणि कसं काय काम करणार?
च्या माध्यमातून मला एवढंच म्हणायचं की शासनाने काय आरोग्य विभाग खूप दुर्लक्षित केलेला आहे, कधीच लक्ष दिलेले नाही. खरंच त्यांना जनतेची काळजी असेल तर नर्सेसचं संख्याबळ वाढवावं, डॉक्टरांचं वाढवावं, सर्वंटचं वाढवावं, सगळेच पदं जी आहेत ती पूर्ण भरली गेली तर नक्कीच रुग्णांची गोडवा आणि आपले संबंध चांगले, रुग्ण आणि डॉक्टर नर्सेसचे संबंध खरोखर सुंदर राहतील आणि चांगली सेवा दिली जाईल असं मला वाटतं. याच मुद्द्यावरती आपल्याला खरं म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडताय की या आरोग्याच्या संदर्भामध्ये, आरोग्य क्षेत्राच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं थोडंसं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, त्याच्याकडे संवेदनशील पद्धतीने पाहिलं पाहिजे. हा सगळा जो एकूण सूर आहे, प्रत्येक वक्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जे मुद्दे मांडतायत हे मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठीच मुख्यमंत्र्यांचे जे आरोग्य सल्लागार आहेत डॉक्टर अमित बंग यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करणार आहोत फोनवरनं. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर हे सगळे मुद्दे आपण त्यांना सांगूया आणि त्यांची काही मतं आहेत, त्यांची जी काही निरीक्षण आहेत ती सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहेत. पण कार्यक्रमात आता जो एकूण सर्वेक्षणामधला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आपण विचारला होता त्याच्याकडे आपण एक नजर टाकूया. की तिसरा प्रश्न आपण विचारला होता की येथे सगळ्या प्रकारच्या तपासण्यांची म्हणजे सोनोग्राफी असेल, रक्त आणि मूत्र तपासणी असेल, एक्सरे असेल इत्यादीची सुविधा आहे. तर पूर्णतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 33% आहेत, 43% लोक त्याला अंशतः सहमत आहेत, तर 24% लोक असहमत आहेत. म्हणजे एकूण सरकारी रुग्णालयांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तपासण्या ज्या केल्या जातात त्या तपासण्यांची सुविधा आहे असं म्हणणारे जे लोक आहेत ते 33% पूर्णपणे सहमत आहेत त्याला की हो आम्हाला इथे सुविधा मिळतात. आणि 43% लोक मात्र अंशतः सहमत आहेत आणि 32% लोक त्याला असहमत आहेत. आणि आता याच मुद्द्यावरती परत मला जायचं डॉक्टर सागर मुंदडा यांच्याकडे. डॉक्टर सागर मुंदडा, मला सांगा आता ज्या पद्धतीने आपण हा प्रश्न उपस्थित केला होता की या सगळ्या ज्या तपासण्यांच्या सुविधा आहेत या सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत असं वाटतं का? तर 33% लोक त्याला असहमत आहेत. खरंच सगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये या सुविधा आहेत का तपासण्यांच्या? काय निरीक्षण आहे? निवासी डॉक्टरांनी जिथपर्यंत बघितलंय की कधी कधी इव्हन मेडिकल कॉलेजेसमध्ये जे आपण म्हणतो की टर्शरी मेडिकल सेंटर्स असतात, म्हणजे सगळ्यात उच्च दराचे मेडिकल सेंटर असतात, तिथे पण बेसिक जे लॅब इन्व्हेस्टिगेशन असतात म्हणजे सिरम इलेक्ट्रोलाइट म्हणा किंवा किडनी फंक्शन टेस्ट म्हणा किंवा दुसरे काही साधे लॅब इन्व्हेस्टिगेशन म्हणा ते पण कधी कधी नसतात. हे मोठा दुर्दैव आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की इव्हन टर्शरी केअर हॉस्पिटल्स जे मेडिकल कॉलेजेस आहे तिथे पण खूप वेळेस बेसिक लॅब इन्व्हेस्टिगेशन नसतात. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ते बाहेर पाठवावं लागतात प्रायव्हेट लॅबमध्ये आणि त्याच्यामुळे पेशंट्सला आर्थिक लोड येतो आणि पेशंट्सला हेही वाटतं की इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो, गावातून आलो, तरी इथे आमचं बरोबर इन्व्हेस्टिगेशन होत नाहीये, बाहेर कशाला पाठवताय डॉक्टर, आणि त्याच्यातून डॉक्टरवरचा जो विश्वास असतो तोही कधी कधी कमी होतो. तर मी या गोष्टींनी सहमत आहे की नक्कीच सगळे इन्व्हेस्टिगेशन्स जे आपण म्हणतो की असायला पाहिजे ते सरकारी रुग्णालयात इव्हन मेडिकल कॉलेजेसमध्ये पूर्णपणे नाहीये. याच मुद्द्यावरती डॉक्टर भोईंकडे जायचं पुण्यामध्ये. डॉक्टर भोई, तपासण्यांची जी सुविधा आहे सरकारी रुग्णालयांमध्ये ती पुरेशी आहे असं वाटतं का? नाही, ज्या प्रमाणामध्ये रुग्ण ज्या संख्येने या ठिकाणी येत आहेत तेवढ्या संख्येच्या रुग्णांना ज्या प्रमाणामध्ये या तपासण्या करणं गरजेचं आहे तेवढी सुविधा बऱ्याचदा नसते. त्याचं कारण मला कळत नाही काय की मगाशी मी जे म्हणतो ऑड वेळेस जर पेशंट आला रात्री 11 नंतर 12 नंतर सोनोग्राफी करायची, काही अर्जंट शुगर लेवल्स करायचे, तर त्यावेळेस ते मशिनरी चालवणारे टेक्निशियन अवेलेबल होत नाहीत, त्याला लागणारे सगळे इन्स्ट्रुमेंट्स नसतात आणि मग दुर्दैवाने पेशंटला बाहेर पाठवायला लागतो. मग याचा जो एक अविश्वासाचं वातावरण पेशंटमध्ये निर्माण होतं. मला वाटतं की याचं कुठेतरी स्टडी करून पुढच्या पॉलिसीजमध्ये या गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि कुणावर तरी ती जबाबदारी फिक्स केली पाहिजे. समजा एखाद्या पेशंटला रात्री इन्व्हेस्टिगेशन करायला बाहेर पाठवावं लागलं तर दुसऱ्या दिवशी त्याचा स्टडी करायला पाहिजे की का बाहेर गेला, मग पुढच्या वेळेस तो त्या प्रकारचा पेशंट बाहेर नाही गेला पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय करतोय, तर आपण काय करतोय की नुसताच आरोप करतो. कुठेतरी अकाउंटेबिलिटी किंवा कुणावरची तरी जबाबदारी फिक्स करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण दबावगट म्हणून काम करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. याच्यामध्ये प्रसार माध्यम खूप मोलाची डॉक्टर भोई तुमचा मुद्दा पोहोचला की दबाव गट म्हणून सगळ्यांनी काम या बाबतीमध्ये केलं पाहिजे आणि कुणावरती तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे की असे प्रसंग होऊ नयेत. मुळात तपासण्याची जर सुविधा आहे, चाचण्या करण्याची जर सुविधा आहे तर त्याचा वापर केला पाहिजे. पण अगदी
अपवादात्मक स्थितीमध्ये जर त्या पेशंटला समजा रात्री अपरात्री समजा तो आला आणि तिथे सुविधा नाही, तंत्रज्ञ उपलब्ध नाही, अशा वेळेला मग मात्र बाहेरच्या ठिकाणी दुसरीकडे रेफर करायला लागलं तर त्या बाबतीमधली जी काही जबाबदारी आहे ती कुठेतरी निश्चित केली पाहिजे, करायला पाहिजे असा मुद्दा डॉक्टर भोई यांचा. याच मुद्द्यावरती मला नागपूरला डॉक्टर अनंतवारांकडे जायचं. डॉक्टर अनंतवार, तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम करता आहात, ग्रामीण भागामध्ये अशा तपासण्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत का? नागपूरला डॉक्टर अनंतवार पोहोचतोय आवाज माझा? जे आपल्या जे सर्वसाधारण चाचण्या ज्या आहेत त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये PSC मध्ये उपलब्ध आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात जे सर एक्सरे म्हणा किंवा सोनोग्राफी म्हणा, बरोबर आहे, ह्या सोयी ज्या आहेत ह्या ग्रामीण भागामध्ये खरोखरच याची आवश्यकता आहे. कधी एक्सरे मशीन असते तर टेक्निशियन नसतो, टेक्निशियन असतो तो मशीन बरोबर नसते, सोनोग्राफी असते, तर त्याच्यामुळे माहिती आहे का हे जे आहे हे व्यवस्थित करायला पाहिजे. अगदी बरोबर. बऱ्याचदा मशिनरी असते, म्हणजे मशीन्स असतात किंवा ती तंत्र उपलब्ध असतात, पण बऱ्याचदा ती उपयोगातली नसतात, म्हणजे ती बंद अवस्थेमध्ये असतात किंवा धुळकात पडलेली असतात. याच मुद्द्यावरती मला डॉक्टर सुधीर कुलकर्णींकडे जायचं. औरंगाबादची काय स्थिती आहे? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स घेतली जातात, ते मेंटेनन्स करण्यासाठी जी यंत्रणा असते ती बऱ्याच वेळा फेल होते, कारण त्याची कॉस्ट ऑफ मेंटेनन्स खूप जास्त असते. जसं एक्सरेची ट्यूब आहे, ती जर आपल्याला बदलायची असेल तर ते सँक्शन होऊन फंड्स देण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्या वेळामध्ये आपले पेशंट सफर होतात. दुसरं याला एक सोल्युशन आहे की आपण काही लॅब्स किंवा काही इन्व्हेस्टिगेशन आउटसोर्स करू शकतो की जे अत्यंत क्लिष्ट आहेत, जे ज्याला इन्स्ट्रुमेंट्स खूप कॉस्टली लागतात. अशा सरकारी रेट्समध्ये जर एखादी प्रायव्हेट लॅब आपल्याला सर्व्हिस देऊ शकत असेल तर आपण आउटसोर्स करायला काही हरकत नाही. असा एक प्रयत्न मुंबईला जे हॉस्पिटलमध्ये केला होता, तो आता चालू आहे सध्या का माहीत नाही, पण हे या प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. अगदी बरोबर आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला आणखीन पण काही जे दोन उरलेले जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात पण बोलायचं आहे. एकूणच सगळा जो चर्चेचा सूर आहे, एकूण आपल्याला जे दिसतं आहे चित्र, की मुळात डॉक्टरांची संख्या असेल, नर्सेसची संख्या असेल, कुशल तंत्रज्ञांची संख्या असेल, म्हणजे एकूण जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ आवश्यकतेच्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या मशिनरीज ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणामध्ये नाहीत आणि ज्या आहेत त्या उपयोगामध्ये नाहीत. औषधांचा तुटवडा आहे. अशा अनेक प्रश्न, अनेक समस्या या निमित्तानं खरं म्हणजे समोर येत आहेत. त्याच्यावरती चर्चा ही होते आहे, ती व्हायलाही पाहिजे. आता त्याला सोल्युशन काय याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची, आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालयं जी आहेत त्यांची अवस्था काय आहे, त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, त्या ठिकाणी केले जाणारे जे काही उपचार आहेत त्या उपचारांच्या बाबतीमध्ये, एकूणच तिथल्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, त्यांची मतं काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, या संदर्भामध्ये सकाळ माध्यम समूहानं एक सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातले जे काही निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवतो आहोत आणि त्याच्यावरती खरं म्हणजे ही सगळी चर्चा करतो आहोत. ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपण 3 प्रश्न पाहिलेले होते, 3 प्रश्नांची आपण उत्तरं पाहिली. आता चौथा प्रश्न जो या सर्वेक्षणामध्ये विचारलेला होता लोकांना तो असा होता की सरकारी रुग्णालयामधल्या डॉक्टरांनी लिहून दिलेली सगळी औषधं याच रुग्णालयात मिळतात, तर 25% लोक त्याला पूर्णतः सहमत आहेत, 43% लोक अंशतः सहमत आहेत, तर 32% लोक असहमत आहेत. हे साधारण 32% लोकांना असं वाटतं की जी औषधं डॉक्टर लिहून देतात सरकारी रुग्णालयामधली ती औषधं त्या ठिकाणी मिळत नाहीत, असं 33% लोकांना वाटतं. आणि 25% लोक जे आहेत ते मात्र त्याला पूर्णपणे सहमत आहेत की नाही मिळतात आम्हाला औषधं या ठिकाणी, आणि अंशतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 43% आहेत. हा चौथा प्रश्न होता, हे त्याचे निष्कर्ष आहेत. 5वा प्रश्न यातला जो होता या प्रश्नावरीतला, या सर्वेक्षणातला तो शेवटचा प्रश्न असा होता की दाखल रुग्ण म्हणजे जे ॲडमिट केलेले रुग्ण असतात, इंडोर पेशंट्स असतात, त्यांना ताजं अन्न, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ बेड इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा ज्या त्या उपलब्ध आहेत असं म्हणणारे जे लोक आहेत, पूर्णतः सहमत असलेले जे लोक आहेत ते 26% आहेत, तर 41% लोक अंशतः सहमत आहेत आणि 33% लोक त्याला असहमत आहेत. त्यांना असं वाटतं की नाही, या सुविधा उपलब्ध नाहीत. या अनुषंगानं आता हे जे 2 प्रश्न आहेत आणि त्यातले जे निष्कर्ष आपल्या डोळ्यासमोर येत आहेत या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे. याच मुद्द्यावरती आता आपल्यासोबत फोन लाईनवरनं आहेत डॉक्टर अमित बंग. डॉक्टर अमित बंग हे मुख्यमंत्र्यांचे आरोग्य सल्लागार आहेत. डॉक्टर बंग, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हो, पोहोचत आहे. हां,
तर सकाळ माध्यम समूहानं एक जे सर्वेक्षण केलेलं आहे की राज्यातली जी जिल्हा शासकीय रुग्णालयं आहेत त्या ठिकाणची एकूण अवस्था काय आहे, तिथे मिळणाऱ्या सोयीसुविधा असतील, त्या ठिकाणचे औषध उपचार असतील, त्या ठिकाणची डॉक्टरांची व्यवस्था असेल, नर्सेसची अवस्था असेल, या संदर्भामध्ये सर्वसामान्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा खरं म्हणजे प्रयत्न केला. त्यासाठी आपण 5 प्रश्न लोकांना विचारलेले होते आणि एकूण सगळा जर कल पाहिला तर सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये लोक बऱ्यापैकी समाधानी आहेत. फक्त प्रश्न येतो तो म्हणजे पायाभूत सुविधा ज्या तुम्ही उपलब्ध करून देता आहात त्याची अंमलबजावणी करण्याचा. म्हणजे मुळात डॉक्टरांच्या संख्येचं प्रश्न तर आहेच आहे, नर्सेसच्या संख्येचा पण प्रश्न आहेच आहे, पण कुशल तंत्रज्ञांचा सुद्धा अभाव आपल्याला पाहायला मिळतो, औषधांचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 34 जिल्ह्यामध्ये आपण हे सर्वेक्षण केलेलं आहे. मुंबई वगळता राज्यातले जे 34 जिल्हे आहेत या 34 जिल्ह्यामध्ये आपण हे सर्वेक्षण केलेलं आहे. त्यातनं आलेला हा कल आहे. काय या संदर्भातलं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यात पहिले तर मला सकाळ आणि सामचं अभिनंदन करावंसं वाटतं की या महत्वाच्या प्रश्नावरती त्यांनी असं राज्यव्यापी पूर्ण सर्वेक्षण केलं, ते अतिशय सखोल केलं, नेमक्या प्रश्नावरती केलं, त्याची उत्तरं नेमकी मिळवली आणि यामुळे आपल्याला प्रत्येक जिल्हा निहाय योग्य आकडेवारी मिळाली आहे. या आकडेवारीचा उपयोग हा त्या जिल्ह्याची व्यवस्था सुधारायला अतिशय चांगला होऊ शकतो. त्यामुळे त्या जिल्ह्यातले वेगवेगळे सरकारी अधिकारी, कलेक्टर, सीईओ आणि जिल्हा हेल्थ मिशन, जिल्हा आरोग्य अधिकारी या सगळ्यांनी त्याचा वापर जरूर करायलाच हवा. म्हणून पुन्हा एकदा मी सकाळ आणि सामचं हार्दिक अभिनंदन करतो. 2-3 मुद्दे मला असे जाणवतात की या बाबतीत मलाही वाटतं की पायाभूत सुविधा असेल, तसेच कुशल सगळे तंत्रज्ञ यांची संख्या याच्यामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. औषधांच्या बाबतीत जे आपण म्हणालात त्या बाबतीत मला असं वाटतं की सुदैवाने मुख्यमंत्र्यांनी आणि एकूणच महाराष्ट्र सरकारने एक जे महत्वाचं पाऊल घेण्याचा प्रयत्न केला आहे की नजीकच्या काळामध्ये स्टेट मेडिकल सप्लाय कॉर्पोरेशन जे तमिळनाडूच्या धर्तीवरती चालू शकतं आणि त्याचा वापर करून सुयोग्य पद्धतीने सगळ्या जिल्हा रुग्णालय तसेच आरोग्य केंद्र आणि मेडिकल कॉलेजेस यामध्ये औषधांचा योग्य पुरवठा व्हावा असा प्रयत्न सुरू करण्याची संभावना आहे आणि त्यामुळे हा प्रश्न तळीला लागेल अशी माझी अपेक्षा आहे. दुसरं असं घडलंय बघा की अनेक शासकीय योजनांमुळे आणि विशेषतः राष्ट्रीय आरोग्य मिशन आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा खासगी आरोग्य व्यवस्थेकडून सरकारी आरोग्य व्यवस्थेकडे लोकांचे जाणे वाढले आहे. त्यामुळे ताण तर सरकारी आरोग्य व्यवस्थेवरती जरूर आला आहे, पण हे काही असं युक्त असू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय गुणवत्ता मिशन हे राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये अगदी कसोशीने व्हावी असा प्रयत्न राहील. असे मला 2 मुख्यतः तोडगे याच्यावरती जाणवतात, ज्याने आपण जे शेवटचे 2 प्रश्न म्हणालात त्याचं बऱ्यापैकी उत्तर नजीकच्या 1 वर्षामध्ये सापडेल. डॉक्टर बंग, आणखीन एक मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की सरकारी रुग्णालयांमध्ये येणारे सगळे जे लोक असतात ते साधारण सर्वसामान्य लोक असतात आणि खाजगी रुग्णालयामध्ये ज्यांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडतं असे लोक खरं म्हणजे जातात. या मुद्द्याच्या अनुषंगानं म्हणजे मुळात कसं आहे की एखादं इंजेक्शन एखाद्या डॉक्टरकडे आपण जर घेतलं तर ते साधारण तो 50 रुपये समजा त्याची फी घेत असेल, पण तेच इंजेक्शन एखादा डॉक्टर जेव्हा देतो तो 500 रुपये किंवा 1000 रुपये सुद्धा घेतो. हा सगळा जो भेद यातला जो आहे याचं कुठेतरी समान पातळीवरती आणण्यासाठी म्हणून जो क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे याचा विचार आपण कधी करणार आहोत का? माझ्या माहितीनुसार हा ऍक्ट महाराष्ट्रामध्ये लागू करावा, पण तो मध्यम पद्धतीने, म्हणजे याच्यामध्ये लोकांनाही उपयोग होईल तर दुसरीकडे चांगले जे खासगी व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार नाही असा मध्यम तोडगा काढण्याचे प्रयत्न आणि विचार शासकीय स्तरावरती सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण तडीला जावे अशी माझी स्वतःची ही अपेक्षा, इच्छा आहे आणि त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करू. आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला डॉक्टर बंग असं विचारायचं की मुळात हा सगळा जो आपण सर्व्हे केला याच्यामध्ये ज्या गोष्टी दिसतात की म्हणजे गावोगाव फिरून खरं म्हणजे सकाळच्या बातमीदारांनी हा सर्व्हे केलेला आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे चित्र दिसतंय त्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा म्हणजे जागा कमी पडते आहे. म्हणजे आपल्याकडे जो एक संदर्भ आहे की बीडमधलं जे रुग्णालय आहे की तिथे जागेचीच कमतरता आहे, विस्तारच होऊ शकत नाही हा मुद्दा आहे, किंवा कुशल तंत्रज्ञांचा अभाव आहे, परभणीमध्ये तर औषधच मिळत नाहीयेत अशी स्थिती आहे. या सगळ्या बाबतीमध्ये मग आता आपण नेमकं सोल्युशन काय देणार आहोत? असं आहे की जसं आधीच म्हटलं मी की मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा मधल्या अनेक वर्षामध्ये जेव्हा राष्ट्रीय आरोग्य नव्हतं किंवा सरकारी आरोग्य व्यवस्थेमार्फत पुरेशा सोयी नव्हत्या, त्या जशा गेल्या 10-12 वर्षामधल्या आलेल्या
फंड्समुळे वाढल्या आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी ताण निर्माण झाला आहे. ही एका दृष्टीने बघायला गेलं तर चांगली घटना आहे की सरकारी आरोग्य व्यवस्थेकडे लोक पुन्हा वळली आहेत. काय करता येऊ शकतं? सुदैवाने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पायाभूत पूर्ण सुविधा निर्माण करण्याचा गेल्या 5-6 वर्षातला प्रयत्न आहे राज्य सरकारचा, तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अंतर्गत, त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये कुठे काय कमतरता आहेत त्या सुद्धा दूर केल्या जाव्या असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यामुळे माझा समज आहे की नजीकच्या काळामध्ये पायाभूत सुविधांची सुद्धा सोय बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये बनेल. यासोबत मात्र मी एक जोडू इच्छेन की हे सगळं मुंबईहून व्हावं यापेक्षा जसं तुम्ही गावोगावी फिरून आणि जिल्ह्यामध्ये फिरून हे सर्वेक्षण केलं, तसेच प्रत्येक जिल्ह्याचा PIP ज्याला म्हणतात, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन प्लॅन, तो त्या जिल्ह्यामध्ये बनतो. तो जेव्हा वार्षिक त्या जिल्ह्यामध्ये बनतो, त्या जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा काय असाव्या, कुठे काय असावं, कुठे काय नसावं, कुठे कोणत्या सुविधा असाव्या, या पूर्ण बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी अतिशय सक्रियपणे डोळ्यात तेल घालून पण समजून उमजून सहभागी व्हायला हवं. केवळ माझ्या भागामध्ये मला सबसेंटर द्यायचं आहे म्हणून नको, तर गरज असेल तर द्यावं. PSC कशी वाढवावी, कशी कुठे काय सुविधा द्याव्या. त्यामुळे नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये योग्य सहभाग लोकप्रतिनिधींचा असणं आणि सदान जागृत नागरिकांचं असणं ही एक जबाबदारी माझ्या अंदाजानुसार जिल्हास्तरीय असेल. अगदी बरोबर की एकूण सगळ्या नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल किंवा प्रतिनिधींचा सहभाग असेल. डॉक्टर बंग, तुम्ही फोन लाईनवरती थांबा, कारण पूजा पवार नाशिकला आहेत, नर्सेस संघटनेच्या त्या पदाधिकारी आहेत. नर्सेसचे सुद्धा म्हणजे परिचारिकांचे सुद्धा प्रश्न आहेत, त्यांना मुद्दा मांडायचा आहे. तो मुद्दा तुम्ही ऐका आणि मग त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. बोला पूजा पवार. महिला म्हणून शासनाने परिचारिकांकडे बघायला पाहिजे. त्या अतिशय असुरक्षितपणे काम करतात आणि काम करताना त्यांना खूप त्रास होतो. पोलीस चौकी आहे पण पोलीस नाहीये, साधे सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये. तर या महिलांसाठी शासन कधी विचार करणार आहे का? या सर्व्हिसमध्ये या सेवेत मी 40 वर्षे सर्व्हिस केली, पण आतापर्यंत कुठल्याही शासनाने आम्हाला कुठलंच प्रोटेक्शन दिलं नाही. तर नर्सेस काम करणार कसं आणि डॉक्टर काम करणार कसं? मला या माध्यमातून एक विनंती करायची शासनाला की आम्हाला आमच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि कुठल्या महिला रात्री 12 तास ड्युटी करतात? फक्त नर्सेसच करतात. आणि त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे आणि आपण त्यांना काय सुविधा देऊ शकणार आहात आणि देणार आहात का, की आम्ही असंच शोषण करतच सर्व्हिस करायची? हे पण आम्हाला सांगितलं तर बरं होईल. डॉक्टर बंग, तुम्हाला आवाज ऐकू आला पूजा पवारांचा? मुद्दा पोहोचला तुमच्या? हो. आणि या ज्या म्हणत आहेत अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी स्वतः अगदी आदिवासी ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि राहतो. त्यामुळे नर्सेस कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये अतिशय तळागाळामध्ये लोकांना सेवा देतात ती जवळून बघितलेलं आहे. आपण जर मला पूजा पवार यांच्याकडून त्यांचा नंबर घेऊन कळवला तर मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रश्न जाणून ते योग्य स्तरावर ऐकले जावे यासाठी किमान माझे पूर्ण प्रयत्न करीन, एवढं मी इथे सांगू शकतो. अगदी बरोबर आहे. धन्यवाद डॉक्टर बंग. तुम्ही बराच वेळ आम्हाला दिलेला आहे आणि तुमचे मुद्दे पण मांडलेले आहेत आणि हे सगळं सर्वेक्षण सकाळ माध्यम समूहानं जे केलं त्यातले सगळे जे निष्कर्ष आपल्या समोर आलेले आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तुम्ही काही मुद्दे मांडलेले आहेत, काही भूमिका मांडलेली आहे. मला जायचं डॉक्टर सागर मुंदडा यांच्याकडे. सागर मुंदडा, आता तुम्ही ऐकलं की डॉक्टर बंग ज्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत होते, एक शासनातले एक अधिकारी म्हणून, मुख्यमंत्र्यांचे आरोग्य सल्लागार म्हणून, याच्यावरची प्रतिक्रिया काय तुमची? हे बघा, ज्या प्रकारे डॉक्टर आनंद बंग सांगतायत, त्यांनी स्वतः ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी एरियामध्ये काम केलं आणि ज्या प्रकारे त्यांनी म्हटलं की प्रत्येक जिल्ह्याचे जे प्रॉब्लेम असतात ते वेगळे असतात, प्रत्येक जिल्ह्याचे प्रॉब्लेम वेगळे असतात. त्यामुळे कुठे सब सेंटर द्यायचं, कुठे किती फंड्स अलोकेट करायचे हे डिसेंट्रलाइज केलं पाहिजे. ते जसं म्हणतायत की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यासाठी होकार दिलाय व ग्रीन सिग्नल दिलाय, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हापर्यंत आपण स्पेसिफिक टार्गेट करत नाही जे त्या एरियाचे इश्यूज आहे, तेव्हापर्यंत आपण ग्रामीण भागाचे हेल्थ इश्यूज सॉल्व्ह करू शकणार नाही मला वाटतं. याच मुद्द्यावरती शेवटचा प्रश्न घेऊन समारोपासाठी मला डॉक्टर भोईंकडे जायचं. डॉक्टर मिलिंद भोई, एकूण सगळी चर्चा तुम्ही ऐकलेली आहे, सर्वेक्षणातले निष्कर्ष तुम्ही ऐकलेले आहेत आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचे जे आरोग्य सल्लागार आहेत डॉक्टर बंग यांचंही म्हणणं आपण ऐकलेलं आहे. एकूण आरोग्य व्यवस्था किंवा सरकारी रुग्णालयांची अवस्था ही सगळ्यांना माहिती आहे. ती काही ठिकाणी वाईट आहे, काही ठिकाणी बरी आहे, काही ठिकाणी चांगली आहे. पण ही व्यवस्था
एकूण सगळ्या समान पातळीवरती म्हणजे चांगल्या पातळीवरती आणण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, काय वाटतं? खूप चांगला प्रश्न आपण विचारात. मला असं वाटतं की रिझल्ट ओरिएंटेड चर्चा व्हावी ही असं माझा प्रयत्न आहे. कारण 1 तास चर्चा केल्यानंतर त्याच्यातनं काय मिळालं हा विचार आपण करणं गरजेचं आहे. मी 2 उदाहरणं याच्यामध्ये देऊ शकतो. आपण 2 प्रश्न विचारले होते. एक तर औषधं डॉक्टरांनी लिहून दिलेली त्या रुग्णालयात मिळतात का, आणि दुसरा विषय होता की रुग्णांना जी सुविधा मिळते ती बरोबर आहे का. पुण्यामध्ये ताराचंद हॉस्पिटलसारखं रुग्णालय आहे की जिथे जेनेरिक मेडिसिनचं औषधचं दुकान सुरू केलं आणि सगळी औषधं तिथं निम्म्यापेक्षा कमी किमतीमध्ये सर्व आमच्या रुग्णांना मिळतात. काय हरकत आहे ना सगळ्या रुग्णालयांनी अशी सिस्टीम ॲक्सेप्ट करायला. अगदी मला बरोबर वाटतं आहे. की हा प्रश्न प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि दुसरा मला उदाहरण द्यायचं आहे की पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलसारखं रुग्णालय आहे की जिथे हजारो लोक येतात. तिथे दगडूशेठ हलवाई ट्रस्ट सारखं गणेश मंडळ आहे, स्वयंसेवी संस्था आहे, तर पुढे आलेत आणि सर्व रुग्णांना 2 वेळेचं छानपैकी जेवण तिथं त्या रुग्णांना दिलं जातं. मला वाटतं की समाजामध्ये अशा अनेक संस्था आहेत, अनेक गणेश मंडळ आहेत, अनेक लोक आहेत की जी अशा प्रकारे शासनाला मदत करायला पुढे यायला तयार आहेत. माननीय डॉक्टर बंग साहेबांच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहोत या सगळ्या संस्थांपर्यंत. तुम्ही तुमची जर क्रेडिबिलिटी प्रूव्ह केली आणि तुमच्यातला प्रामाणिकपणा जर लोकांना कळला तर लोक सरळ पुढे येत आहेत मदतीला. मला वाटतं की शासन, प्रशासन आणि लोक, जनता हे जेव्हा सर्व एकत्र येतील आणि अगदी बरोबर आहे. स्वतःचा प्रश्न डॉक्टर भोई, तुमचा मुद्दा सोडवण्याचा पोहोचला प्रयत्न अत्यंत करतील. महत्त्वाच्या मुद्द्यावरती खरं म्हणजे आणलेला. डॉक्टर भोई, माझा वेळ संपत आला, मी तुम्हाला थांबवतो. महत्त्वाचा मुद्दा आहे कारण फक्त हा जो प्रश्न आहे तो कुणा एकाने सुटणार नाही. त्याच्यामध्ये जसं शासन आहे, जसं प्रशासन आहे, तसंच जनता पण आहे. या सगळ्या घटकांनी, सगळ्या समाजातल्या घटकांनी, स्टेक होल्डर्सनी एकत्र येऊन ही सगळी जी आरोग्य यंत्रणा आहे, सरकारी आरोग्य यंत्रणा आहे, ती उत्तम पद्धतीने कशी आपल्याला समोर नेता येईल याचा विचार केला पाहिजे. एकूणच काय तर सुविधांच्या उपलब्धीबाबत 33 ते 36% नागरिकांनी हे पूर्णपणे समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि याशिवाय 43 ते 45% नागरिकांना या सुविधा आहेत हे विधान अंशतः मान्य आहे. या सुविधा आहेत हे जवळपास 75 ते 80% लोकांना मान्य आहे. ही शासकीय क्षेत्रातल्या वैद्यकीय सेवा आणि त्या सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संपूर्ण यंत्रणेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहेच आहे. याचा आणखी एक अर्थ असा की ठरवलं तर यातल्या त्रुटी सहजपणे दूर करता येऊ शकतात. मात्र या सुविधांच्या अंमलबजावणीचा विषय आला की हाच प्रतिसाद एकदम 10% घटतो असं दिसतंय. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं रुग्णालयात मिळतातच असं फक्त 25% नागरिक सांगतात, तर रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना स्वच्छ पाणी, स्वच्छ खाटा आणि ताजं अन्न मिळतं असं सांगणारे फक्त 26% नागरिक आहेत. लोकांशी थेट संपर्क येणाऱ्या सेवा सुविधांच्या दर्जावरती शासनाची प्रतिमा अवलंबून असते हे जर आपण तत्व मान्य केलं तर या प्रतिमेचं एक लहानसं प्रतिबिंबच या सर्वेक्षणातनं पुढं आलंय असं म्हणता येईल. आणि याचा विचार राज्यकर्ते आणि प्रशासन नक्कीच करेल अशी आशा व्यक्त करूया. आणि याच नोटवरती आज इथेच थांबूया. चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. उद्या पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.